आता लोकसभेच्या निकालात विधानसभेची गणितं लपलेत. म्हणजे नेमकं काय आहे? नमस्कार, मी शर्वरी. आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज. लोकसभा निवडणूक निकाल अनेक कळीच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला उपयुक्त ठरणार आहे. मुंबईवरील आजही ठाकरे परिवाराची जादू चालते का? काही महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र घडू शकते? लोकसभांच्या निवडणुकीच्या आधारावरती या गोष्टी आता फिक्स होणार आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून करत असलेल्या कामकाजावरील राज्यातील जनता समाधानी आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या निवडणूक निकालातून मिळणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले 5ही टप्पे अखेर पूर्ण झाले. गेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपानं 25 जागा लढवल्या आणि 23 जागा जिंकल्या, तर भाजप 2 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेना तत्कालीन अविभाजित शिवसेना 23 जागांवर लढली. यापैकी 18 जागा जिंकल्या, तर 5 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. काँग्रेसनं 25 जागा लढल्या. यावेळी केवळ एकच जागा पक्षाला जिंकता आली, तर 21 जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेस 19 जागांवर लढली. यापैकी 4 जागांवर ती विजयी झाली, तर 15 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होती. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं 47 जागांवर उमेदवार उभे केले होते. यापैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. एका जागेवर वंचितचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर, तर 39 जागांवर तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र वंचितमुळे झालेल्या या ठिकाणी मतविभाजनामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला तेव्हा 8 ते 9 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र यावेळची लोकसभा निवडणूक राज्याच्या आजवरच्या सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. 1999ला लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी राज्यात काँग्रेस फुटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला होता. या पक्षानं 1999ला एकत्र झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात लढून यश मिळवलं होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीचं वैशिष्ट्य पाहून वेगळे आहे. जून 2022 म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी राज्यात शिवसेना मोठा पक्ष फुटला. नव्या नावानं नवा पक्ष स्थापन न करताच यावेळेला एकनाथ शिंदे यांनी आपलाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा दावा ठोकला आणि निवडणूक आयोगानं तो मान्य केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 1 वर्ष आधी राष्ट्रवादी फुटली आणि त्यांनीही आपण खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आणि निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला. त्यामुळे यावेळी रिंगणात 2 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेना एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. 48 जागांबद्दल महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अखेरच्या क्षणापर्यंत घोळ सुरूच होता. महाविकास आघाडीनं गुढीपाडव्याच्या दिवशी जागा वाटप जाहीर केले. शिवसेना उबाठाला 21, राष्ट्रवादी शरद पवार 10 आणि काँग्रेस 17 हे जागा वाटप होतं. महायुतीनं औपचारिकरित्या जागा वाटपाचं सूत्र अखेरपर्यंत जाहीर केलं नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच त्यांच्या जागा वाटपाचा अंदाज झाला. भाजप 28, शिवसेना शिंदे गट 15 आणि राष्ट्रवादी 4, तर राष्ट्रवादीच्याच कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्ष 1 असं जागांचं वाटप झालं. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र लक्षात घेतलं तर भाजप विरुद्ध काँग्रेस 14 मतदारसंघात, भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे 5, तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे पवार गट 7 मतदारसंघात लढत रंगली. दोन्ही शिवसेना 13 मतदारसंघात एकमेकांविरोधात उभ्या टाकल्या, तर दोन्ही राष्ट्रवादी 2 मतदारसंघातच एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 मतदारसंघात शिवसेना गटाशी झुंज द्यावी लागली आहे. खरी शिवसेना कोणती, खरी राष्ट्रवादी कोणाची, याबाबत ही सगळी लढाई संपूर्ण देशानं पाहिली आणि याच निवडणुकींचा परिणाम नेमका लोकसभेवर होतो आणि त्यातूनच पुढची सूत्र म्हणजे विधानसभा निवडणुकीला घडतायत का याकडं
कानाडोळा करून चालणार नाही, कारण लोकसभांच्या निवडणुकीच्या निकालावर बरंच असं गणित विधानसभेचं असू शकतं, यात तीळ मात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा न्यूज. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.